पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची शक्यता। भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी। आनंद परांजपेंनी शरद पवारांची भेट घेतली। आनंद परांजपे 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत। शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटीचं कारण अस्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते अनावरण। मुख्यमंत्री विमानाऐवजी रस्तेमार्गे मुंबईहून पुण्याला रवाना होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद। मनसेच्या पेट्रोल दरवाढी विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात येत असल्यानं आंदोलनाचा इशारा दिलाय। पुणे पोलिसांकडून जमावबंदी आदेशही लागू। इंधन दरवाढी विरोधात मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करणार मनसेचा इशारा। कोंढवा पोलिसांची मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस। मनसे आंदोलन करण्यावर ठाम। महापौर विकास निधीमध्ये घाटकोपरला सर्वाधिक वाटा। भाजप नगरसेवकांना मोठा लाभ। घाटकोपर पूर्व पश्चिममध्ये मिळून 58 कोटींचा निधी। विरोधकांकडून पक्षपातीपणाचा आरोप। भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर निधी। हिंगोलीमध्ये प्रज्ञा सातव यांचा भावी मंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर। कळमनुरी शहरामध्ये भावी मंत्री उल्लेखाचे स्वागत बॅनर झळकले। बाणेर इथल्या कॅन्सर हॉस्पिटलला यशवंत भीमाले यांचं नाव देण्याच्या निर्णयावरून वाद। संस्थांचा वापर राजकीय प्रतिमा आणि कौटुंबिक वारसा जपण्यासाठी केला जाऊ नये। ज्येष्ठ कार्यकर्त्या विनिता देशमुखांची भूमिका। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात। परीक्षा रद्द झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं। विद्यार्थ्यांची ही आत्महत्या नसून सिस्टीमनं केलेली अधिकृत हत्या। मनसे नेते अमित ठाकरेंचा गंभीर आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा मांढरेला आज दिल्ली कोर्टात हजर करणार। मॉडर्न कॉलेजची जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक। अटकेनंतर बिब्बेवाडी इथल्या घरी झाडाझडती। नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सीबीआयकडून 9 आरोपींना अटक। दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथून एकूण 9 आरोपींना अटक। 5 आरोपी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथले रहिवासी। पुण्यातील प्रल्हाद कुलकर्णी मुख्य सूत्रधार। कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारीही सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती। पीव्ही कुलकर्णीकडून गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम। एनटीएमधील व्यक्तींचीही चौकशी सुरू। सीबीआयकडून देशभरात 6 ठिकाणी छापे। लॅपटॉप, मोबाईल आणि बँक स्टेटमेंट जप्त। नीट पेपरफुटी प्रकरणातील शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर। नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती। नीट प्रकरणात टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं समोर। देशपातळीवर आज जेईई ॲडव्हान्स 2026 परीक्षा आयआयटी रुरकीतर्फे ही परीक्षा घेतली जाते। परीक्षेसाठी कडक ड्रेस कोड लागू। विद्यार्थ्यांना शूजऐवजी स्लीपर किंवा सँडल वापरण्याचा सल्ला। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात 2 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता। पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती। 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात। संशयित आरोपींविरोधात पीडितांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी आणि डिजिटल पुरावे। नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसंदर्भात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता। दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात गुन्हा दाखल। 3ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा। सोलापुरातील भोंदूबाबा मनोहर भोसलेसह अन्य 4घांना न्यायालयीन कोठडी। आजार बरा करतो म्हणून भाविकांची फसवणूक केली। मनोहर भोसलेसह 4 जणांवर करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। दिलीप राऊत यांनी भोंदू विरोधात तक्रार दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या न्यायाधीशांची नियतकालिक बदली। न्यायाधीश व्हीएच पटवदकर यांची संगमनेर इथे बदली। पटवदकर हे बीड विशेष मकोका न्यायाधीश म्हणून कार्यरत। त्यांच्या सुनावणीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित झाले। बुलढाण्यामध्ये मलकापूर पांगरा इथे पेट्रोल पंपावरती तुफान राडा। पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या इसमाला उपस्थित दुचाकीस्वार गुंडांकडून बेदम मारहाण। पेट्रोल डिझेल टंचाईमुळे जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक पेट्रोल पंप बंद आहेत।
परभणीमध्ये पुन्हा एकदा इंधन टंचाई, अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ, अनेक पेट्रोल पंपांवरती पुन्हा डिझेल पेट्रोल नो स्टॉकचे फलक लागले. नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती. डिझेलची मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर परिणाम. काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती. गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी. जळगावातील धरणगाव तालुक्यातील रेल गावामध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची बॅटनं हत्या केल्याचा आरोप. सोबत खेळणाऱ्या मुलानंच हत्या केल्याचा वडिलांचा आरोप. पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचाही आरोप. न्यायासाठी हताश बापाची एसपी कार्यालयात धाव. मुलावी जी घटना घडली त्याच्या हे पाण्याचा दर्श व्हावी एवढी मागणी माझी. किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर. पोलीस तक्रार घेत नाही? नाही, मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याच्याबरोबर मी 1.5 महिना पूर्ण तपास केला माझ्या मुलाची घटना कशी झाली, काय झाली. त्याच्यात माझा निर्देश आला की आई वडिलांनी कळतं माझ्या मुलाचं मर्डर केलंय. इकडे वादावरून माझ्या मुलाचा जीव गमावून बसलो सर मी. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सअपवर अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवण्यात आले. कार्यालयात आणि घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी. युवराज चावरे असं आरोपीचं नाव. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोलापुरातील गीतानगर परिसरातील चोरीच्या घटनेत आरोपी जेरबंद. तेलंगणातील अट्टल चोर शिवप्रसाद मंत्रीला बेड्या. 8 तोळे सोनं आणि 30 तोळे चांदी आणि कार जप्त. यवतमाळमध्ये गुप्तधनातील सोनं देण्याचं आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक. गुप्तधनातील सोन्याचं नाणं स्वस्तात देण्याचं आमिष. एका आरोपीला अटक. 2,05,000चा मुद्देमाल जप्त. मुंबई विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा DRIकडून पर्दाफाश. 2 किलो 600 ग्रॅम कोकेन जप्त. आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत 13,29 लाखांवर. 2 आरोपींना अटक. परदेशातून हे ड्रग्ज आणण्यात आलं होतं. ड्रग्जमुक्त पुणे अभियानाअंतर्गत रिक्षामधून गांजाची विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्त. 35 किलो गांजा आणि रिक्षासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या कळंब इथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणं जप्त. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. प्रतिबंधित कापूस बियाणांची 150 पाकिटं जप्त. तुळजापूर आणि येरमाळ्यातील देवीच्या मंदिर परिसरात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. महिलांची टोळी गर्दीत घुसून मंगळसूत्र चोरायची. आरोपींकडून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ जप्त. सगळे आरोपी जालना जिल्ह्यातले. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरातून महिलेचं मंगळसूत्र चोरलं. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून धाडसी चोरी. बस स्थानकातील पोलीस चौकीला कुलूप असल्यानं प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया. कत्तलखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेली जनावरं पोलिसांनी जप्त केली. 13 जनावरांसह गाडी पोलिसांनी जप्त केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात गार्डनच्या घसरगुंडीवरून पडल्यानं 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. घसरगुंडीवर खेळत असताना किशोर मसराम खाली पडला. त्याला गंभीर जखम झाली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. किशोर मूळचा अमरावतीचा असून लग्न सोहळ्यासाठी नागपूरमध्ये आला होता. भंडाऱ्यातील बेटाळ इथं वैनगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू. पोहण्यासाठी गेलेला नैतिक ठवकरला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी जितू भुरे यानं पाण्यात उडी घेतली, मात्र तोही पाण्यात बुडाला. भंडाऱ्यातील तुमसर रामटेक महामार्गावर तिहेरी अपघात. कार आणि बलेरो पिकअप गाडीमध्ये समोरासमोर धडक. त्यानंतर ट्रक चालकाची अपघात झालेल्या गाड्यांना जबरदस्त धडक. अपघातामध्ये 4 जखमी. संभाजीनगरमधील पडे गावामध्ये कचरा डेपोला आग लागली. आगीमुळे परिसरातील रहिवाशांना धुराचा त्रास. गेल्या 8 दिवसांपासून लागलेली आग अजूनही नियंत्रणात नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू. अंधेरी पश्चिम येथील आंबोली परिसरात गटार बांधकाम सुरू असताना भलमोठं उंबराचं झाड अचानक रस्त्यावर कोसळलं. दोषी कंत्राटदार, वृक्ष अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची गंभीर परिस्थिती. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची दखल. पुढच्या आठवड्यात केंद्राचं विशेष पथक नवापूर दौऱ्यावर. केंद्रीय पथकाकडून प्राथमिक पाहणी पूर्ण. या पाहणीसाठी पथक येणार. आतापर्यंत 15 पोल्ट्री फार्ममधील 4,06,000 कोंबड्या नष्ट केल्या.
गडचिरोली नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल. पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहारमध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद. 1980 पासून सुरू असलेल्या सशस्त्र माओवादाशी सुरू असलेला सरकार, पोलीस आणि सर्वसामान्यांच्या लढ्याला अखेर यश. धाराशिवमधील जलतारा प्रकल्पाच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी शेत शिवारात. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि तहसीलदार मृणाल जाधव यांचा स्कूटीवरून प्रकल्प पाहणीसाठी प्रवास. प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवल्यास दुष्काळ दूर होणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांना विश्वास. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर. तापमान 43 अंशांवर. शहराचं तापमान गेल्या 2 दिवसांपासून 41 अंशांवर. दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये ही वाढ. मीरा भाईंदरमध्ये 24 तास पाणी कपात. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई. जलजीवन योजनेच्या पाण्याचेही 3-13. घोडभर पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती. नागपूर जिल्ह्यातील चंद्रपूर रिठीत नळ योजनेचे 3-13. गेल्या 4 वर्षांपासून वस्तीत पाणी टाकीच्या नावाखाली फक्त कॉन्क्रीट सांगाडा. दुसरीकडे पाण्याचे पाईप प्रत्येक घरापर्यंत टाकले, पण घरात नळच लावला नाही. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाण. ट्रॅक्टरच्या जमान्यात साताऱ्याच्या कराडमधील शेणोलीत 10 बैलांचा नांगर चालवला. जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त मानसी चैतन्य कणसे यांच्या शेतातील 10 बैलांचा नांगर चालवत शेताची नांगरणी. पारंपरिक पद्धतीनं शेतीची मशागत केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे विजयदुर्ग महामार्गावर संतप्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांचं आंदोलन. रात्री महामार्गावर टायर्स पेटवून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न. कोकणातून मुंबईकडे आलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी चिरडल्यानं त्याचा निषेध म्हणून सरकारचे प्रतिकात्मक पुतळेही जाळले. वाशिममध्ये तुरीच्या दरानं 8,000चा टप्पा ओलांडला. तुरीला प्रति क्विंटल 8,205 रुपयांचा दर. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. 3 महिन्यांपासून तुरीच्या दरात सातत्यानं घसरण. यंदा कमी पावसाच्या अंदाजानं तुरीचे दर वधारले. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदीला वेग आलाय. 58,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील ओवारा गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यानं घरांची छतं उडाली. 20 घरांचं नुकसान. सलग 2 सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी. वेण्णालेक इथे पर्यटकांकडून नौका विहाराचा आनंद, तर घोडेसवारीलाही पर्यटकांची पसंती. कोकण रेल्वे मार्गावरती 10 अतिरिक्त रेल्वे गाड्या. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे विशेष रेल्वे गाड्या. पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगावसाठी अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या. 6 जूनपर्यंत विशेष गाड्या धावणार. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. परशुराम घाटातून मुंबईकडे जाणारी दुसरी लेन वाहतुकीस लवकरच खुली होणार. पावसाळ्यात घाटात दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.